गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आलेलो आहोत आगा खान पॅलेस येथे. या ठिकाणी एंट्री गेट पाहतोय. पार्किंग येथे फ्री आहे. तिकीट काउंटरवर गेल्यावर आपल्याला तिकीट काउंटरला कोणीही दिसणार नाही. तर या ठिकाणी तिकीटचे आपल्याला रेट दिसतील. या ठिकाणी 25 रुपये फॉर अडल्ट्स आणि फॉरेनरसाठी 300 रुपये. तिकीट काढण्याची प्रोसेस आहे. हा QR कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅन केल्यानंतर आपण आर्किओलॉजिकल सर्वेच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला 20 रुपये पे करावे लागतील. 20 रुपये तिकीट आहे, 25 दिले असले तरी. या ठिकाणी आपण पॅलेसकडे जाण्याचा उजवीकडे मार्ग आहे आणि डावीकडे जाण्यासाठी समाधीचा मार्ग आहे, समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपण पहिल्यांदा पॅलेसकडे जाऊया. पॅलेसकडे जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये या ठिकाणी पॅलेसविषयी लिहिलेली माहिती दिसेल. हा पॅलेस 1892मध्ये सुलतान आगा खान यांनी बांधलेला आहे व पुणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा, यापासून काम मिळावं यासाठी हा बांधलेला होता. हा पॅलेस जवळपास 8 एकरमध्ये आहे व हा बांधण्यासाठी 12 लाख रुपये खर्च आला होता. हा पॅलेस एक तुरुंग म्हणून त्या ठिकाणी यूज केला जायचा. या ठिकाणी पाहू शकतो आता त्याचं कन्व्हर्जन गांधी म्युझियममध्ये झालेलं आहे. या तुरुंगामध्ये महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू या ठिकाणी यांना कैद केलं होतं. या ठिकाणी आपण म्युझियममध्ये पाहू शकतो. सेंटरला गांधीजी यांचा स्टॅच्यू आहे व आजूबाजूला गांधीजीविषयी दिलेली माहिती आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. स्टॅच्यू हा एकदम खराखुरा असा वाटतो. पुढे पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो हा ॲक्च्युली पिरियड दुसऱ्या महायुद्धामधला आहे. त्यावेळी क्रिप्स भारतामध्ये आले होते व क्रिप्स यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना भारतीयांनी मदत करावी यासाठी ते आले होते व गांधीजींनी त्यांचा तो प्रस्ताव नाकारला होता व इतर नेत्यांनीही तो नाकारला होता. मुस्लिम लीग यांनीही तो प्रस्ताव नाकारला होता. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यावेळीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिंलिथगो यांच्याविषयी देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर काय पडसाद उमटले, काय प्रभाव झाला याविषयी देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट रूममध्ये गेल्यानंतर आपण परत त्या ठिकाणी गांधीजी यांचा स्टॅच्यू दिसतोय. आजूबाजूला गांधीजी यांच्याविषयी माहिती दिसतोय. महादेव देसाई हे महात्मा गांधी यांचे एक सेक्रेटरी होते व त्यांचे एक स्वीय सहाय्यक समजायचे. त्यांनी त्यांच्या अख्ख्या लाईफमध्ये गांधीजींची कुठलीही आज्ञा नाकारली नाही. गांधीजींचं तर असं म्हणणं आहे की ज्यावेळी त्यांना हार्ट अटॅक आला व हार्ट अटॅकने ते मेले, मरण्या अगोदर जर त्यांनी माझ्याकडे पाहिलं असतं व त्याला मी उठ म्हटलं असतं तर कदाचित त्यांनी तो मृत्यूलाही झुगारून उठून बसले असते. एवढा विश्वास गांधीजींना त्यांच्यावर होता. थोडं पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो की क्विट इंडिया मुवमेंटमध्ये करेंगे या मरेंगेचे नारे लावले होते व हे स्टॅच्यू त्या चळवळीचा एक आपल्याला भाग दिसतोय. या ठिकाणी गांधीजी सेंटरला बसलेले आहेत व गांधीजी काहीतरी वाचत आहेत असं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण पाहू शकतो अन्न, अर्थशास्त्र वगैरे हे काही माहिती दिलेली आहे व गांधीजींनी त्या काळी 21 दिवसाचा जो पीक फास्ट केला होता त्याविषयी माहिती दिलेली आहे. पण नेक्स्ट याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला गांधीजी यांनी वापरलेली चप्पल, माळा, दोरे इत्यादी साहित्य सामग्रीमध्ये आपण पाहू शकतो. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कस्तुरबा गांधी ज्या गांधीजींच्या आयडियल लाईफ पार्टनर होता त्यांच्याविषयी या रूममध्ये माहिती मिळू शकते. सेंटरला गांधीजी यांचा स्टॅच्यू आहे व कस्तुरबाजी गांधी यांचा फोटो आहे. या रूममध्ये कस्तुरबा गांधीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन सगळीकडे लावलेली आहे. स्क्रीनवर देखील माहिती सांगितल्या जाते. या ठिकाणी गांधीजी आपण पाहू शकतो सेंटरमध्ये. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला सरोजिनी नायडू यांचं संग्रहालय दिसतं. सध्या ते बंद अवस्थेमध्ये आहे असं आम्हाला दिसून आलं. कदाचित आधी चालू असेल पण सध्या सरोजिनी ग्रंथालय लायब्ररी. या ठिकाणाहून राईट घेतल्यानंतर आपण या ठिकाणी कॅन्टीन देखील आपल्याला दिसेल. आपल्याला जेवायचं वगैरे असेल तर कॅन्टीनमध्ये जेवू शकता व कॅन्टीनच्या पुढे आपल्याला या ठिकाणी कस्तुरबा महिला खादी ग्राम उद्योग विद्यालय असं या ठिकाणी एक हे आहे. त्यानंतर आपण समाधी स्थळाकडे जाऊया. आता इथून उजव्या बाजूला गेल्यानंतर समाधी स्थळ आहे. स्मारकाविषयी या ठिकाणी माहिती लावलेली आहे. कस्तुरबा गांधी यांच्या स्मारकाविषयी आपण या ठिकाणी पाहू शकतो. थोडं पुढे गेल्यानंतर कस्तुरबाजी गांधी ज्या ठिकाणी विश्रांती करायच्या त्या ठिकाणची ही जागा आहे.
थोडं पुढे गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो कस्तुरबा गांधी व महादेव देसाई या दोघांच्या पण समाधी या ठिकाणी आहेत। आपल्याला असं वाटतं की महात्मा गांधी यांची पण समाधी इथे आहे, परंतु ही इथे नसून महात्मा गांधींची समाधी न्यू दिल्ली राजघाट येथे आहे। या ठिकाणी आपण दोनच समाध्या पाहू शकतो, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई हे गांधीजींचे सहकारी होते। पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे। आपण पेशंटली हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपला धन्यवाद।